जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे पुन्हा तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर बघा आता तुम्ही किती वाजले, तर आता झाली आहे माझी सकाळ। तर चला करूया आपण स्टडी। तर चला गाइस भेटूया मी तुम्हाला माझं स्टडी करून। बाय। तर गाइस आता झालं आहे माझं स्टडी करून। तर आता मी बनवत आहे फ्रूट कस्टर्ड। तर बघूया त्याला काय काय लागतं। फर्स्ट आपल्याला लागते ही कस्टर्ड पावडर, व्हॅनिला फ्लेवर वाली। सेकंड आपल्याला लागतं थोडीशी शुगर, 3 कप्स मिल्क। तर मग चला आता चालू करूया। तर आता आपण मिल्कला थोडा वेळ असं बॉईल करत ठेवूया। त्यात शुगर टाकूया। मी टाकली आहे ह्याच्यात शुगर। मिक्स करूया। मी ह्या कस्टर्ड पावडर मध्ये पाणी घालून घेतले। तर चला याला आपण मिक्स करूया। मी ह्याला मिक्स करून घेतले। तर चला याला आपण आता दूध मध्ये टाकूया। त्याला दुधामध्ये हे टाकल्यानंतर ह्याला जाणं होईपर्यंत। तर गाइस आता तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर आहे ते खूप मस्त झालंय। तर त्याला आता आपण बाउल मध्ये काढून घेऊ। तर गाइस तुम्ही बघू शकता की मी ह्या फ्रूट्सला स्वच्छपणे धुवून घेतलंय। तर मी कस्टर्ड साठी घेतले स्ट्रॉबेरीज, ग्रेप्स, ॲपल्स, ऑरेंजेस, पोमोग्रेनेट, चिकू आणि बनाना। तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला ऑरेंज जास्त नाही घ्यायचे, 2 or 3 घ्यायचे। तर चला मग आता आपण चॉप करायचं चालू करूया। तर आपल्याला हे छोटे छोटे करायचे। जर आपण ह्यांना मोठ्यामध्ये केलं तर आपल्याला ते चांगली टेस्ट लागणार नाही। तर गाइस हे किती कलरफुल आणि छान दिसतंय। मी तर याला टेस्ट करायसाठी थांबूच नाही शकत। 2 तास झाले आहेत। तर चला आपण ह्याला बघूया की हा तयार झालाय की नाही। मला तर बघूनच वाटतंय की हा खूप टेस्टी आहे आणि हा तयारच झाला असेल। तर बघूया टेस्ट करून। चला टेस्ट करूया। खायचा खूप मस्त झालाय। तर तुम्हाला पण असं कस्टर्ड खायची इच्छा झाली असेल तर ही रेसिपी नक्की कॉपी करा। हा खूप मस्त झाला। तर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, विसरू नका। आणि कमेंटमध्ये पण सांगा की तुम्ही ही रेसिपी कॉपी केली की नाही। तर बाय।